नमस्कार मैत्रिणींनो, पुढच्या फुलाचा प्रकार पाहूया. आता हे फूल काढायचं आपल्याला, कमळाचं फूल. अतिशय सोप्या पद्धतीनं काढायचे, खूप सोपं आहे काढायला. मधात एक लांबट आकाराची पाकळी घेतल्यानंतर त्याच्या बाजूनी छोट्या छोट्या 2-2, 3-3 पाकळ्या घेतल्या की एक सुंदरसं कमळाचं फूल तयार होईल. सराव करायचा तुम्ही. त्याची पानंसुद्धा काढूया आपण. गोलाकार पानं काढायची आहेत. पानांच्या प्रकारामध्ये आपण ही पानं शिकलेलो आहोत. कमळाची पानं काढूया. रंग भरल्यानंतर खूप सुंदर दिसतं फूल हे. आणि पूर्ण एवढी मोठी डिझाईन काढण्यापेक्षा एखादं फूल जरी काढलं कार्यक्रमाला मोठं छानसं शेडिंग वगैरे करून तर खूप सुंदर दिसतं हे. याच्या पुढचं फूल काढूया. गोल काढून घेऊ. त्याच्यानंतर त्याच्या भोवती सुद्धा आपल्याला गोल काढायचे आहेत सगळे. या अगोदर आपण गोलाचा सराव केलेला आहे. त्याच्यामधून आपल्याला सुंदरसं गोल पाकळ्यांचं फूल काढायचं आहे. आणि हे आपलं गोल पाकळ्याचं एक सुंदरसं फूल तयार झालेलं आहे. आणखी छोटं एक काढूया. सराव करायचा आहे तुम्ही. सराव महत्त्वाचा आहे याच्यामध्ये. त्याच्यानंतरचं फूल आहे. गोल काढून घ्या अगोदर आणि दिलच्या आकाराची अशी पानं काढायची आहेत, फुलांच्या पाकळ्या. रंग भरून खूप सुंदर दिसतं हे फूल. सारखे सारखे आकार सगळे छान आले की फूल सुंदर दिसतं. चला, हे फुलाचा तुम्ही भरपूर सराव करा आणि सुंदर फुलं काढायला शिका. त्याच्यामध्ये आता आपल्याला रेषा ओढून एक सुंदर डिझाईन तयार करता येते. रंग भरूनही या रेषा ओढल्या तर छान दिसतील. आणि आपल्याला कधी घाई असेल, आपण रंग भरणार नसेल रांगोळीमध्ये, तर त्याच्यावर हळदी कुंकू टाकूनही रांगोळी खूप सुंदर दिसते. फक्त पांढरी रांगोळी, जसं मेहंदीमध्ये सुद्धा आपण अशा रेषा भरतो त्याप्रमाणे रांगोळीमध्ये अशा रेषा भरल्यानंतर फूल अगदी भरगच्च आणि भरीव असं वाटतं. पाहू शकता.